आणि आता बातमी आहे पुढारी समूहाच्या खास अभियानाची। दैनिक पुढारी टॅलेंट सर्चमधील 24 यशस्वी आदिवासी विद्यार्थ्यांनी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। आदिवासी विकास विभाग आणि दैनिक पुढारी आयोजित टॅलेंट सर्च अभियानाअंतर्गत नाशिक, धुळे, नंदुरबार या आदिवासी भागांमधील तब्बल 24,000 मुलांची परीक्षा घेण्यात आली आणि त्यापैकी 24 विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींच्या भेटीसाठी निवड करण्यात आलेली होती। या माध्यमातून राष्ट्रपती भवन पाहण्याची आणि राष्ट्रपतींना भेटण्याची अनोखी संधी मुलांना मिळाली। ज्ञानसाधनेच्या माध्यमातून सूर्याला सुद्धा गवसणी खाण्याची संधी घ्या असं प्रेरणादायी आवाहन सुद्धा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी मुलांना केलं। पुढारी समूहाचे चेअरमन डॉक्टर योगेश जाधव आणि डॉक्टर स्मितादेवी जाधव यांनी सुद्धा यावेळी माननीय राष्ट्रपती महोदयांचं स्वागत केलं। नंदुरबारचे आदिवासी प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार सुद्धा सोबत उपस्थित होते आणि त्याशिवाय केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या शासकीय निवासस्थानी सुद्धा या विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद सुद्धा साधला। दरम्यान राष्ट्रपती भवन आणि दिल्लीवरची ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या मुलांनी पुढारी समूहाचे आभार मानले आणि पुढारी समूहाबद्दल कृतज्ञतेची भावना सुद्धा व्यक्त केली आहे। आदिवासी साधारणतः 24,000 आदिवासी मुलांच्या मध्ये त्यांना या मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स काय आहेत याचा अनुभव व्हावा यासाठी त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांची परीक्षा घेतली आणि त्यातील निवडक अशा एक 24-25 विद्यार्थ्यांना आज राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती मुर्मू यांच्याशी भेट घालून दिली। राष्ट्रपती सुद्धा स्वतः एक आदिवासी आहेत आणि त्यांचा प्रवास देखील हा असाच म्हणजे अगदी ते आदिवासी महिला ते राष्ट्रपती असा प्रवास झालेला आहे आणि त्यामुळे आज मुलांना राष्ट्रपतींशी भेटून फारच एक मनात चांगलं एक चैतन्य निर्माण झालेलं आहे। पहिल्यांदा दिल्लीत आलो आणि पुढारी परीक्षेमुळे मला जास्त मार्क मिळाले आणि मी पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसलो आणि आता पहिल्यांदा विमानात पण बसणार आणि राष्ट्रपतींना भेटून आम्हाला लय आनंद झाला। पहिल्यांदा राष्ट्रपतींना भेटलो। राष्ट्रपती मेहमाने मला काय बनायचं आहे ते विचारलं आणि तुझं नाव काय आहे ते विचारलं। मला राष्ट्रपती मॅडमांना भेटून खूप छान वाटलं। मी इथं दिल्लीत आली, पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसली, विमानात पण बसणार आहोत। त्यांनी असं सांगितलं आम्हाला मस्त शाळेत शिकायचं, काय बनायचं असेल आम्ही सांगितलं आम्हाला हे बनायचं आहे। त्यांनी सांगितले मस्त अभ्यास करायचे, म्हणे मस्त मोठं व्हायचं। त्यांना भेटून खूप छान वाटलं। मी त्यांच्यासमोर कसं बोलणार कसं वागणार पण त्यांच्याशी बोलली तेव्हा मला चांगलं वाटलं। विचारले कितवीत आहे, कोणत्या शाळेत आहे आणि कसं शिकवतात असं विचारलं।